म्हणजे हा पहिलाच पॉईंट आहे भावानो. Your name? Matheus. Matches. Yeah? काजावेडी बंडल कुठे आहे? काजावेडी बंडल कुठे आहे? Matheus. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही म्हणत असाल हा सकाळी पारी बॅगा का भरायला लागला. कारण आज आपण बघायला जाणार आहे धुक्याने झाकलेले डोंगर, हिरव्यागार चहाच्या बागा, थंडगार हवा आणि शांत वातावरण. या ठिकाणाला गॉड्स ओन कंट्री असं म्हणतात. म्हणजेच भावांनो, आपण आलेलो आहे केरळाला. काही गाडी आहे इथं. मी आता बॅगा भरायच्या आणि तब्बल 8 तासाचा प्रवास आता चालू होणार आहे आमचा. तो चलिए शुरू करते हैं. किती तासाचा प्रवास आहे हो? 8 तास प्रवास आहे. डायरेक्ट केरळ एंट्री. सकाळपासून कंटिन्यू प्रवासच चालू आहे आणि आता आम्ही केरळच्या हद्दीत आलोय आणि अजून काही तासाचा प्रवास चालू आहे आमचा. आता केरळमध्येच आहे आणि थोडीशी म्हणजे ताणंती लागलेली, त्यामुळे पाणी ते घेतलंय आणि इथं टोटल खर्च झालेला आहे 30 रुपये. पाणी आणि इथली पेप्सी बघा कशी आहे. भावा, केरळी पेप्सी कशी लागते? शेवट म्हणजे शेवट आपल्या इकडे की नाही भावना बघायला सुद्धा मिळणार नाही. आणि असं जबरदस्त सांगतो इथं फ्लेवर देऊन शेवट खतरनाक. मित्रांनो, केरळमध्ये आलोय आणि पावसानं आमचं जोरदार स्वागत केलेलं आहे. दाखवतो तुम्हाला. वाह क्या सीन है. पाऊस आत्ता थांबलेला आहे आणि आम्ही चहा प्यायसाठी इथं थांबलोय बघा. इथं नाश्त्याला काहीतरी वेगळंच दिलंय, वडापाव दिसतंय पण आतनं सगळं मुगडा आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा, आतनं अशी भाजी आहे. दिसताना वडापाव दिसते पण आतनं अशी भाजी आहे. मस्त लागते भाई मजा आया. पण काय म्हणतात ते माहीत नाही. आणि आत असं लाल लाल काय काय वेगवेगळ्या भाज्या आहेत बघा. टेस्ट भारी आहे, एक नंबर. मित्रांनो, आता की चालू ट्राय मारून सांगतो. गोड झारा आहे. गोड आहे, गोड चाले केळीच आहे. केळीच तो दिलाय बघा. काही चांगला आहे पण गोड आहे. तर भावानं आत्ता सध्या आहे गुरुवायूरला आणि आजचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. आत्ता केरळमधल्या गुरुवायूरला आहे. तर आत्ता इथं जेवणार आहे आणि आजचा स्टे इथंच असणार आहे. इथं जेवायला आतमध्ये आलोय आणि प्यायला गरम पाणी दिले आहे. गरम गरम वाफा येते त्या. जगात सगळीकडे गार पाणी असते, जिथं गरम पाणी देते. तर इथं बघा असं पानात जेवण देतात. जेवण आलंय, आता टेस्ट करून बघतो. एक नंबर टेस्ट आहे पनीरची पण. जेवण आमचं झालेलं आहे. जेवणाचं बिल झालेलं आहे 280 रुपये पर पर्सन. आता रूमवर आलेलो आहे आणि आजचा पूर्ण दिवस आमचा प्रवासातच गेलेला आहे. आता उद्याच आम्ही जाणार आहे बाकी प्लेसेस ते बघायला. आता झोपतो आता. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता गुरुवायूरमध्ये आणि गुरुवायूरच्या मंदिरात चालू आहे आम्ही. आत्ता मंदिराच्या बरोबर गेट पाशी बघा, ते बघा कमान आहे आणि आत एंट्री चालली आमची. आता आत निघालोय, तिथे चप्पल काढायचं आहे. इथं मंदिरात आलोय, काहीतरी फुकट वाटायचं होतं. बघूया काय आहे ती, पिऊन सांगतो तुम्हाला काय आहे. विशाळ आहे. तर मित्रांनो, गुरुवायूरमधून आत्ता आम्ही बाहेर आलेलो आहे. म्हणजेच गुरुवायूरमधून आता निघालेलो आहे आणि आत्ता जाणार आहे मुन्नारला. तब्बल 4 तासाचा प्रवास आमचा चालू होणार आहे आता. तर बघूया आता, चला. तर भावांनो, मुन्नारला जाताना जरा नाश्ता करायला थांबलोय. तर इथं बघा गाडी आहे आमची आणि अजून मुन्नार 80 किलोमीटरवर राहिले. तोपर्यंत जरा चहा नाश्ता करायला गाडी थांबल्या. बाकी इकडे नेचर बघा भावांनो दिसते. जरा जरा मुन्नारचा फील यायला लागला इकडे बघा. इथं चहा पिलो आणि चहाचा खर्च झालेला आहे 10 रुपये. तर मित्रांनो, प्रत्येक हॉटेलमध्ये गेलो की असं आतमध्ये गरम पाणी असतं बघा. केरळमध्ये पूर्ण हॉटेलमध्ये गरम पाणीच आहे. काय विषय आहे कमेंट करून नक्की सांगा माहीत असेल तर. ऑन द वे हँगिंग ब्रिज. हँगिंग ब्रिज. हँगिंग ब्रिज निर्मल से 50 किलोमीटर. 50 किलोमीटर. क्या चाहते हो? ಫಾಲ್ಸ್ ಮತ್ತೆ ವಾಳಲ 80 किलोमीटर. 80 किलोमीटर म्हणजे मुन्नार जवळ. ಆಮೇಲೆ ಕೊಚ್ಚಿ फॉल्स वाटर इन ಕೊಚ್ಚಿ ಮಧುರ ದೇಶೀಯ ಪಾದ.
फॉल्सला पाण्याला विचारा की ब्रिज नेम नेरिमंगलम वॉटर आर लिकीज मामाचं टाकी भरल्या मामा आता खाते महाराज. ओके युअर नेम मॅथ्यूस वॉचेस या काजावेडी बंडल कुठे आहे मॅथ्यूस मॅथीस सरनेम मॅथ्यूस सरनेम ही ते अखंडच सांगतात पूर्ण म्हणजे नावात आणि त्यात सरनाम त्यांना मी क्रिस्टल मत्ताई मलयाळम मत्ताई. मॅथ्यूस मल्याळम इंग्लिश मॅथ्यूस मॅच हा हा इंग्लिश प्रॉपर प्रॉपर पालकोड ये प्रॉपर इलेक्शन नो 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 मामा ऐकलं जात प्रॉपर तर त्यांच्यावर बोलून भारी वाटलं. बघा इथं आता उद्या जाणार मुन्नारला. आज स्टे इथंच करणार आहे आम्ही इथं गाडी आणि सकाळचा व्ह्यू बघायचा होता त्यामुळे आज स्टे करायला लागला आहे कारण लईच वेळ झाला आणि पूर्ण ट्रॅव्हलिंग आमचं रातचं होणार होतं. मेन जो पॉईंट आहे तो रात्री बघण्यात काय अर्थ नाही त्यामुळं आज इथं स्टे केला आहे आणि उद्या सकाळी लवकर निघणार आहे मुन्नार रोडला. आणि तो जो रोड आहे भावांनो एकदम खतरनाक नेचर आहे तेवढ्यासाठी आम्ही आज रूम घेतले इथं. मुन्नारमध्ये आम्ही रूम बुक केलेली ती कॅन्सल केल्या आणि इथं नवीन बुक केल्या कारण आम्हाला वेळ झाला त्यामुळं मुन्नारची कॅन्सल केली रूम. पैसे काय पाण्यातच गेलं. आता इथं वर रूम गेले बघा बघूया आता नाही तू कोकू 7 PM. चला आता जाऊन झोपणार. झोपायचा विषय नाही अजून जेवलेलो नाही आणि इथं सगळी नॉनव्हेज हॉटेल आहे व्हेज काय घावलेलं नाही. ही बघा बॅग आपली ही बघा आपली रूम. आता आजचा स्टे इथं असणार आहे आपला. 3 बेडची घेतली आपण ही बघा 3 बेड आहेत मस्त वेगळे 1 2 आणि आता आहे आज काय आपण 5 जणांसाठी इकडं असा बघा किती पण आहे मस्त वेगळी जेवाय आहे इथं किचन. रूमचं भाडं झालेलं आहे 1000 रुपये एका रूमचं. तर मित्रांनो इथं हॉटेलमध्ये जेवणाचं बिल झालेलं आहे पर पर्सन 200 रुपये. तर नमस्कार मित्रांनो आत्ता वाजलेत सकाळचे 8 आणि आत्ता आम्ही चाललोय मुन्नारकडे. एकदम ॲडव्हेंचर प्रवास चालू होणार आहे आमचा. ब्लॉग कंटिन्यू करा सगळं दाखवतो तुम्हाला. इकडे बघा मागं केरला बस कशी दिसत्या. तर भावांनो मुन्नारला जाताना आम्हाला मध्येच हँगिंग ब्रिज लागलेला आहे तर तुम्हाला हँगिंग ब्रिज दाखवतो तिथलं नेचर पण बघा भावांनो. चला तर आता तिथलं नेचर बघा असलं खतरनाक नेचर आहे का नाही विषय हार्ड नेचर आहे भावांनो. तुम्हाला दाखवतो बघा इथं आनंद इथून पाठीमागच बघा दिसते एक नंबर दिसते भावांनो. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन पण दाखवतो. इथं बघा आनंदच ठेवला आहे पायनॅपल. इकडं बऱ्यापैकी अननसाची पण शेती होत्या मग त्याला बघितली दुकानं परत शेतीन ती बघितली. प्रत्येक ठिकाणी अननस परत केळी असंच काय काय विकाय होतं दाखवतो तुम्हाला आता इथला नेचर बघा. एकदम खतरनाक भावांनो. म्हणजे आपण मोठ्या वह्या असायच्या का नाही म्हणजे शाळेतल्या वह्या असायच्या त्याच्यावर चित्र असायचे का नाही ते आत्ता रिअलमध्ये अनुभवतोय असं वाटायला लागलं आहे. इकडं बघा होडी परत एकदम असं नेचर कसं खतरनाक क्रिएट झालं आहे. व्हिडिओत असं दिसते म्हणजे नेचर रिअलमध्ये कसं दिसत असेल ह्याचा इमॅजिन करा तुम्ही फक्त. ह्याचा विचार करा तुम्ही. एकदम स्ट्रॉंग असा हँगिंग ब्रिज आहे. हे बघा वरचा व्ह्यू बघा. आत्ता पब्लिक आहे इथं जरा तरी पण भावांनो ब्रिज एकदम खतरनाक आहे आणि ब्रिजवरनं दिसणारं नेचर तर काय सांगू शकत नाही. फोटो करून एकदम नेक्स्ट लेवल. केरळ ट्रिप जर केली तर मुन्नारला येणार असाल तर हा हँगिंग ब्रिज बघायला अजिबात विसरू नका. हे बघू शकता एकदम असं धुकं आलंय डोंगर बघा परत हे नेचर आणि ते असलं खतरनाक दिसते भावांनो. विषय हार्ड दिसते इकडे बघा डोंगर आणि ते आणि पाणी तर असं एकदम निसर पाणी दिसते. एकदम एक घाण सुद्धा तुम्हाला दिसणार नाही पाण्यात. बघा कुठे एक कचरा जर दिसला तरी शब्द आहे आपला. भावांनो इथं ब्रिजच्या खाली का नाही एक जण कार्यकर्ता कसा बांबूवर पोहायला लागला बघा. ते बघा बांबू धरून कसा पोहतोय काठीला म्हणजे बांबूच्या काठीवर लागलाय तरंगा आहे मस्तपैकी.
तिचे लाईफ एन्जॉय करते भाऊ. इथे पाठीमागं बघू शकताय सगळ्या रानात इथं ह्यांच्या इकडं बऱ्यापैकी अननसाची शेती असत्या. ती बघू शकताय सगळे अननसच आहेत बघा. हे बघा लिक्विडमध्ये सगळे फळे ठेवली बघा तुम्ही. आवळा परत आणि काय काय मँगो आणि बाकीचं वेगळंच काय काय बघा इथं. मुन्नारच्या रोडला जातानाच धबधबा लागतोय, हा पण मिस करू नका कारण जाताना रोडलाच असतोय त्यामुळं हा धबधबा काय मिस करू नका. दाखवतो तुम्हाला. आत्ता माझ्या पाठीमागेच आहे बघा धबधबा. बघा येवाय आत्ता काय पाणी वाटेना झालंय, पाणी नाही आत्ता कारण अजून पावसाचा दिवस चालू झालेला नाही त्यामुळं पाणी जरा कमीच आहे. एकदम असं दगडांचं ते स्ट्रक्चर एक नंबर आहे भावानो. फक्त जरा पाण्याची कमी आहे. पाणी जर जास्त असतं का नाही एक नंबर विषय झाला असता. इकडे नेचर ते बघा आणि इकडे पब्लिक तर आज शनिवारच्या येणं शनिवार असल्यामुळे पब्लिकनं काय दंगा धुडकूसच करून टाकलेला आहे. तर भावानो पाठीमागं पण नेचर बघा कसलं खतरनाक दिसतंय. एक नंबर भावानो कसला विषय आहे बघा यो. म्हणजे इकडं आल्यावर फिलिंगच वेगळं वाटतं. जायला फिरायला आलीत का डीजे वाजवायला काय कळण झाली. तर भावांनो इथं आपल्याला काहीतरी खायला घेऊया कारण आनंद ती खायला जरा खाऊ वाटायला लागले त्यामुळे काहीतरी आनंदच नाही तर काहीतरी खाऊया. बघूया आता कितीला इथे विचारूया आपण. हाय हॅलो हाय किती तर आणू 30 ओके 30 रुपयाला आहे. आता इथं काय पाहिजे असलं तर नुसतं विचारायचं इथं इथं आणू म्हणजे किंमत सांगतात. 30 मँगो आनंदच घेतो. बघूया जरा गोडा चटणी कशी आहे दणका विषय आहे. इकडची चटणी आहे सपाक. आपल्या इकडचं खाल्ली का नाही कुठं पळून कुठं नको असू गेली असली जबरदस्त. घाटात नाही ती सगळ्या पैती पण कसं आहे असू दे टॉपचा विषय आहे. इकडे सगळं सपाक खायचं सवय असली. चहा पण बिना साखरेचाच पिती ती म्हणजे असते पण साखर जराच घालते नुसतं असं हे करून. आणि असल्या वातावरणात पाणी प्यायला गरमच पाणी पिते ती असं काय गार पितच नाहीत गरमच पितात. तर इथं आम्हाला केरली फॅन्स भेटलेले आहेत म्हणजे आपल्या चॅनलचं नाव ते विचारलं मी. फॅन्स म्हटलं लय भारी सबस्क्रायबर आहेत तर ही दोघं आहेत बघा ते. चालते चलो ओके ओके हां आत्ता आलोय जीप लाईन पशी. ஜிப்லைன் மட்டும் போகணுன்றாங்க. கொழுக்கு நான் பள்ளிவாசல் தான் மூணாறு. கொழுக்கு மலை அதுக்கு எவ்வளோ வருது அப்போ ஜீப்புக்கு? समझ रहे हो? इंक्लूडेड தான். समझ रहे हो? ஜீப்பு ப்ளஸ்ஸு ஜிப்லைன் எவ்வளோ வருது ஒரு ஆளுக்கு? तर मित्रांनो आत्ता सध्या मुन्नारमध्ये आहे आणि इथनं दुसऱ्या जीपमधनं आमचा प्रवास चालू होणार आहे. आणि इथलं वातावरण एकदम गार असं एसीत असल्यागत वाटायला लागले भावांनो. इथनं आपल्याला जीप सफारी भेटणार आहे. आता इथनं आपण जीप सफारी करायची. आणि भावांनो गॉड्स ओन कंट्री केरळाला काय म्हणतात हे आता तुम्हाला दाखवणार आहे. आता तो क्षण जवळ आलेला आहे. हा जीप गाडीमध्ये बसलेला आहे पाठीमागं आणि पॉईंट बघायचा. आता पॉईंट बघायला चाललो. आता पॉईंट आता दाखवतो तुम्हाला कोणतं कोणतं आहे ते. मुन्नारमधलं पॉईंट दाखवणार आता. चला जीपमधला एक्सपिरियन्स आहे आता इथनं पुढं. हॉर्न लय वाजवत्या त्यामुळं आवाज नीट येतो का नाही काय माहीत नाही. जीपमधला एक्सपिरियन्स करूया आता. चला मुन्नार मुन्नार झुंड में तो स्वर आती है. तर भावांनो आत्ता आहे मुन्नारमधल्या फोटो पॉईंटला. पाठीमागं बघा कसलं भारी खतरनाक दिसायला लागले. थांबा जरा इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा हॉर्स रायडिंग पण करू शकतो इथं आपण. राईड नाही हॉर्सवर बसून फोटो फक्त काढू शकतोय. बाकी इथलं नेचर बघा पाठीमागं. तिकडं वर पण बघा म्हणजे पूर्ण फुल इकडं टी प्लॅन्टच आहे. आणि हे बघताना असलं खतरनाक वाटते भावांनो. आणि इथलं वातावरण एकदम गार आहे म्हणजे एकदम म्हणजे खतरनाक गार आहे. इकडं पण बघा भावांनो मुन्नार टॉपचं काय ही तुम्हाला आता कळायला असेल. शार्ड आहे गॉड्स ओन कंट्री का म्हणतात ही आता तुम्हाला जरा जरा कळत असेल आता. म्हणजे हा पहिलाच पॉईंट आहे भावांनो. पहिल्याच पॉईंटला असलं भारी बघायला भेटत असेल तर अजून पुढं पॉईंट कसलं असतील याचा विचार करा. आता ह्यो इथला जो शूट आहे ते ड्रोननं घेणार आहे तुम्हाला दाखवतो तो.
हे मुन्नार आहे भावांनो, मुन्नार आहे मुन्नार, टॉपचा विषय. ड्रोन शूटचा अमाऊंट झालेला आहे 500 रुपये 1 मिनिट. आता तुम्हाला विषय दाखवतो सगळ्यात टॉपचा. हे बघा एकदम विषय हार्ड आहे इथं. इकडं बघितलं का नाही, हे पण बघा खतरनाक विषय आहे. आणि हे सगळं दिसतंय का नाही, पुढे बिडे सगळं हे टाटा टाटावाल्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्यामुळं आज जायला परमिशन नाही. बाहेर दुसरीकडे गेला तरी आपल्याला आज जायला परमिशन आहे. इथं बघू शकता, इथं खायला पण आहे आणि मॅगी विगी पण करून खाऊ शकतो आपण. एवढा खुश आहे का नाही भावांनो आज मी, विशाल खुश आहे. असलं नेचर भावांनो आपल्या भागात बघितलंच नव्हतं. म्हणजे कोकण ते बघितलं, पण त्यानंतर आत्ता मुन्नारला आवडायला लागले. तर भावांनो आता नेक्स्ट पॉईंट, फोटो पॉईंट बघून झालेला आहे आमचा. आणि आता नेक्स्ट पॉईंटला आलेलो आहे आम्ही चॉकलेट फॅक्टरीला. बघूया आता चॉकलेट फॅक्टरीत काय काय भेटते आणि शूटिंगला अलाउड आहे का ते पण बघू आधी. इथं बघा लाईव्ह चॉकलेट तयार चालू आहे इथं करावे, आणि म्हणूनच ह्याचं नाव चॉकलेट फॅक्टरी आहे. काही डेमोज दाखवतात, एवढं काय विषय नाही. एवढंच आहे होते बघा. हा बा अजून दाखवतो मला काय दिसते का. बाकी इकडे बघा चॉकलेट ती विकायत, पण इथं बघा चॉकलेट कसं तयार होते ते दाखवतो तुम्हाला. हे बघा वितळाय चालू आहे चॉकलेट. इथं लाईव्ह चॉकलेट फॅक्टरीमधनं चॉकलेट घेतलेला आहे. 350 रुपये चॉकलेट आहे, 250 ग्रॅम आहे बघा. आता टेस्ट करतोय आणि सांगतो तुम्हाला. लाईव्ह बनवलेलं चॉकलेट आहे. मुन्नारमधला व्ह्यू पॉईंट दाखवतो आता. व्ह्यू पॉईंट हे बघा माझ्या पाठीमागं व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो. हे बघा व्ह्यू पॉईंट, कसला खतरनाक व्ह्यू दिसतोय. मुन्नार भावांनो, आत्तापर्यंत तुम्ही हे दृश्य आहेत हे पिक्चरमध्ये तीच बघत होता, एका आठवड्यामध्ये, पण आता रिअलमध्ये बघा भेटते बघा. कसलं खतरनाक विषय आहे हे दिसतंय का. इथनंच प्लॅन्ट इकडे येतोय आणि इकडं चहा तयार होतोय. म्हणजे लगेच ताजा चहा प्यायचं असलं तर इथे यायला लागतंय. आता बघा इथला चहा पिणार आणि सांगतो तुम्हाला चहाची क्वालिटी. चहाची क्वालिटी जर आवडली तर आज चहापूडचं हे पण भेटते पॅकेट्स, मग ते पण घेऊ शकतो आपण. आणि एकदम स्वस्त दरात आहे, म्हणजे बाय 1 get 1 आहे. कसा भावानो फुल नेचर आहे एकदम. फक्त नेचर बघायचं असलं इथं आता मुन्नारला बाकी दुसरं काय नसतंय, पण ओनली नेचरच भावानो. एकदम खतरनाक विषय आहे. नेचर लवर कोण असेल त्यांनी मुन्नार अजिबात चुकू नका. एकदम खतरनाक विषय आहे बघू शकता. ही बघा फुल बी लगेच दिसते ती मागं. एकदम टी प्लॅन्ट्स आहेत, एकदम खतरनाक भावांनो. विषय हार्ड दिसते. तर भावांनो आता आपण बघणार आहे असा डॅम की आपण आतापर्यंत TV मध्ये बघितलेला. तो म्हणजे आपल्या आवडता पिक्चर पुष्पा. इथंच पुष्पा मूवीचं शूटिंग झालं होतं. थांबा फ्रंट दाखवत. आणि इथं वॉचमॅन म्हणून थांबणारच आहे मी. पुष्पा जर चुकून आला घावला मला भावा, सुट्टी नाही मग त्याला. कारण आम्ही पण सांगलीकडे आलेलो आहे. आम्ही एकदा लक्ष दिलं की असं घारीगत आमचं डोळा असतो. आणि दुसरं सॉन्ग म्हटलं तर काश्मीर में तू कन्याकुमारी, या सॉंगचं पण गाणं इथंच तयार झालं. तर भावांनो आता आपण केरळमधल्या मुन्नारमधल्या ग्लास ब्रिजकडे चाललोय. आणि पब्लिक तरी जाम दिसायला लागल्या आणि दंगा पण लय आवाज यायला लागला यांचा. त्यामुळे आवाज येतो नाही काय माहित नाही. तिकडे बघा पाठीमाग आहे ग्लास ब्रिज. तर चला चाललोय आपण तिकडं. 100 रुपये तिकीट काढलं आत्ता ब्रिजचं. तर आता सांगायला लागलं ब्रिज वर जायचं असलं तर 250 रुपये आणि खालनं बघायचं असलं तर 100 रुपये. म्हणजे इथं वेगळाच विषय आहे. तर तुम्हाला मुन्नारला यायचं असलं तर पैशाचा बंडलच घेऊन यायला लागणार. तर जाऊ सोडा आपण खालनं बघू. उगाच तेवढ्यासाठी वर जाणं काय बरोबर वाटतं ना. एक्स्ट्रा 250 रुपये मागायला लागलेत आता की वर जाऊन फोटो काढायला असलं तर. खतरनाक विषय दिसतोय. इकडं मागं लायटिंग बिटिंग पण एकदम जबरदस्त आहे. वर ब्रिज आहे आणि एवढ्या ब्रिजसाठी आपल्याला 250 रुपये द्यायचे आहे. जाऊ सोडा 250 रुपये कशाला पाहिजे तेव्हा आधी. त्यापेक्षा इकडं बघा पाणी बिनी कसं पडतं एकदम सिक्वेन्समध्ये. हे बघा सिक्वेन्समध्ये कसं पाणी पडायला लागले. गार्डन मध्ये आले पाहुण्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे. नमस्कार. गार्डन मध्ये आलोय खरं, माणसं कमी, आपलं झाडं बघायसाठी कमी, माणसं जास्त वाटायला लागली. बघा मुंग्यांगत माणसं दिसते तिथं. तर असो गार्डन फिरू जरा मस्त पैकी. 100 रुपये दिले त्यामुळे आता काय पर्याय नाही, बघितलंच पाहिजे. एकदम लाइटिंग बिटिंग एकदम टॉपचा विषय गेलाय. पण बघू आता काय
इथं या ठिकाणी थोड्याच वेळात लाईट शो चालू होणार आहे, कारण ज्यांचा लाईट शो असतो नाही तो चालू होणार आहे. त्यासाठी माणसं वेटिंगला पब्लिक कसं बसले बघा, एकदम खतरनाक असं पब्लिक मांडी घालून पंक्तीत आमच्या इकडे जेवाय बसतील का नाही तशी आपल्या इकडे जेवाय कशी बसतील तशी इकडे पब्लिक मागं बसलेली आहेत. आता व्लॉग चालू आहे म्हणलं अशी टकामका बघत असतील, सवय आहे हो इकडं. हाय पब्लिक. पब्लिकला सवय नाही इकडं बघायचं माणसं बिमचं. आत्ता बरोबर चांदणीत आहे, चांदणीचा व्ह्यू बघा भावांनो, कारण ह्यो साधा ब्रिज आहे म्हणजे लोखंडी ब्रिज आहे, किती पण उलटा मारा काय सुद्धा होत नाही. तिकडं जो आहे तो ग्लास ब्रिज आहे. तर आत्ता यो छोटा मिनी ब्रिजवर आम्ही आलेलो आहे. इथंच फील घेणारा आनंद, कारण फुकटमध्ये आहे येऊ, त्यामुळं लय मजा यायला लागल्या, त्यापेक्षा खतरनाक वाटायला लागल्या भावांनो. या गार्डनमध्ये बघितलं असेल पाठीमागं वेगवेगळ्या प्रकारची कशी खतरनाक फळं आहेत भावांनो. आपल्या भागात असली बघायला भेटत नाहीत, अशी नवीन नवीनच होती. आत्तापर्यंत झेंडूचीच फुलं बघितलेली पिवळी आणि ऑरेंज कलरमध्ये, आणि गुलाबाचं फुल सोडून दुसरं कुठलंच फुल बघितलं नव्हतं. आज इथं आलोय, एकदम खतरनाक झेंडूसारखी 10-20 फुलं आहेत ही बघा, आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणजे खतरनाक विषय आहे. आणि केरळमध्ये आले एक गोष्ट समजली की इथं ट्रीला म्हणजे झाडासनी इतकं महत्त्व देतात की काय सांगू शकत नाही. त्यांच्यासाठी झाड म्हणजे सर्व काय आहे. आपण झाडं तोडतोय खरं, इकडं झाडांचं पान जरी तोडलं तरी आपल्याला तोडते. त्याला तर आता पार्क आपला बघून झालेला आहे, आणि आता आपण जाणार आहे टेकडीला. आता टेकडीमध्ये स्टे करणार आहे आणि बाकीचं उद्या दाखवतो तुम्हाला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा दिवस 6वा आहे आणि आत्ता आम्ही आहे टेकडीमध्ये. मित्रांनो बघू शकता आत्ता टेकडीमध्ये आहे आणि एलिफंटा राईड चालू आहे बघा इथं. इकडे बघा हत्ती आलेला आहे इथं. इथं एलिफंटा राईड, परत हत्ती बसून आंघोळ करायची, अशा कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या राईड आहेत. तर आत्ता आपण बघतोय एलिफंटा राईड. बघू शकता थोडा दांड हत्ती आहे हे बघा. इकडे गेलंय राईडला, ते काय बाकीचे हत्ती अजून राईडला गेल्यात. हत्ती तर बघितलं पण कोणतीच राईड केलं नाही, कारण तिकीट पण जास्त होतं. हायली तिकीट आहेत त्यांचं, 1500 रुपयेपासून चालू होतं तिकीट. नुसतं हत्तीवर बसायचं, हत्तीवर बसून आंघोळ करायची. आत्ता दुपारचं 1 वाजलेलं आहे आणि मागं बघा धुकं कसं निर्माण झालेलं आहे. एकदम खतरनाक विषय झालेला आहे. आत्ता आम्ही आहे केरळमधल्या उंच ठिकाणी म्हणजेच टेकडीमध्ये आहे, आणि सगळ्यात मोठी दरी इथं आहे. 800 फूट खाली दरी आहे इथं, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि मागं दरी आपलं मागं धुकं बघा कसं झालं, एकदम असं डोंगरावर ढग आल्यागत सीन क्रिएट झालेला आहे. एकदम खतरनाक असं वातावरण झालेलं आहे. तुम्हाला फ्रंट दाखवतो, एकदम असं स्वर्गात आल्यागत वाटायला लागलं. नुसतं पोटून ती काढायचं चालू आहे पूर्णपणे. बघा धुकंच आहे सगळं. इथं अननस घेतलेला आहे, अननसाचा खर्च झालेला आहे 20 रुपये. बाकी इकडं पतंगन ती बघू शकताय कसल्या डिझाईनमध्ये केलेलं आहे, खतरनाक डिझाईन आहे, वेगळ्याच पद्धतीचं आहे. इकडं वातावरण एकदम गार असते, त्यामुळे पतंगचा नाद आलं इकडच्या पोरासनी. आणि इकडं फळ कुठलं तर नवीन भेटलेलं आहे बघा, काय तर दाखवत तुम्हाला माहित आहे काय फळ? व्हॉट इज दिस? मशरूम. खायला मुंबई भेटायला आले बघा. ओके सगळीकडे आहे. एक कमा हमारी वो भी है, हम ही देख लेते हैं ना गूगल करके. हिंदी नो, हिंदी नाही, इंग्लिश नाही. इथं आम्हाला लाजाळूचं झाड गावलेलं आहे बघा. लाजाळू झाड म्हणजे त्याला टच केल्यावर मिटतं, ते लाजते, लाजायला लागले बघा. कडवं कडवं बघा कसं लाजते ती बघा. आता टच केलं की लगेच मिटते बघा ती. सगळं 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 आहे का? झोपून टाका. हा बा आता हे पण बघा तुम्हाला आणि दाखवतो. लाजल्यावर पण कसलं वाटते बे, किती भारी. बघा बघा आता बघा झाकलं बघा देणं. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात का नाही, हे झाकली मूठ 1.5 लाखाची आहे. उघडते झाकलेलं उघडाली. ओ कुठं आहे आता? हो कार्यकर्ता
झाकलेलं उघडायला लागला का गाडगे 2 वाजले आणि असलं धुकं झालंय. मग खतरनाक भावानं वातावरण झालेलं आहे इकडचं. एकदम थंड असं वातावरण आहे. आणि आता चाललोय या गाडीत आता. आणि इथलं वातावरण एकदम पूर्णपणे धुकं आहे. असं नाही की पांढरं काहीतरी ढगन ती वेगळंच आहे. ते धुकंच दिसते पूर्णपणे म्हणजे पुढलं काय दिसतच नाही बघा. बघू शकताय पुढलं काय सुद्धा दिसत नाही. तर चला जाऊया आता. गाडी आली आपली जातो आता. चला तर आपण आता ठिकाणांना रिव्ह्यू देऊया. गुरुवायूरला मी देणार आहे 10 पैकी 9.9. मुन्नारला मी देणार आहे 10 पैकी 10. टेकडीला मी देणार आहे 10 पैकी 9.5. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच आपला केरळ पार्ट 2 व्हिडिओ येणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.